आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः 1,932 कोटी आणि 32,72,00,000 रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार। त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे। मामा, काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने GR काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते। अनेक ठिकाणी GR जाळण्यात आले, GR फाडण्यात आलेले आहेत, आंदोलनं ठिकठिकाणी सुरू होताना दिसत आहेत। अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे। त्यामुळे ह्यामध्ये कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही ही अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। काल कॅबिनेटला देखील त्यांनी बहिष्कार घातला। तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षातले आहेत, प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो। त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते। असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा। निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं, कारण त्याच्या अगोदरच 15 मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर बोलून दाखवले त्यांनी नाराजी जाण्याची तयारी आहे त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल। तुम्हाला काय वाटतं? तुम्ही उपसमितीचे सदस्य आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? जी ओबीसीची मंत्री उपसमिती GR आलाय, तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका घेणार? अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे, तेव्हा निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल। आणि सर्व आपल्याला नुसतं ओबीसी किंवा नुसतं मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं। त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे। मराठा नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे। जो GR काढलाय त्यावरनं मतमतांतर आणि मला आपल्याबरोबर समजतंय स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलंय, तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही, परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं। मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या GR मुळे। निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजासुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल। आपल्याला सर्वांना माहिती आहे की संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 ला जाहीर केलेला आहे। त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चला, खरं तर या अभियानाचं एक हे आहे। आणि यामध्ये साधारणतः 17 शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा, गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत, ज्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे। आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील, बोंद्रे असतील, बुट्टे पाटील असतील, या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, ZPच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे। आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी एक गावाचा एक विकास, गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे। आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा GR निघालेला आहे। साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय। साधारणतः
32 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. मामा, काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले, जी आर फाडण्यात आलेले आहेत, आंदोलनं ठिकठिकाणी सुरू होताना दिसत आहेत. अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही, ही अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. काल कॅबिनेटला देखील त्यांनी बहिष्कार घातला. कॅबिनेट तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षातले आहेत. प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो. त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते. मी असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा. निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं, कारण त्याच्या अगोदरच 15 मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर पण होते. नाराजी जाहीर बोलून दाखवले त्यांनी. नाराजी जाण्याची तयारी आहे त्यांची. त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त नाही, या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही उपसमितीचे सदस्य आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? जी ओबीसीची मंत्री उपसमिती जी आर आलाय, तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका शेवटी घेणार? अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्या होईल. आणि सर्व आपल्याला नुसतं ओबीसी किंवा नुसतं मराठा समाज, आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं. त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे. मराठा नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे. जो जी आर काढलाय त्यावरनं मतमतांतर हे मला खरं आपल्याबरोबर तर समजतंय. स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं, तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही, परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या जी आर मुळे. निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजात सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल. समितीची स्थापन केली, त्याच्या जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 ला जाहीर केलेला आहे. त्यामुळं सर्वांना सोबत घेऊन चला, खरं तर या अभियानाचं एक हे आहे. आणि यामध्ये साधारणतः 17 शाश्वत विकासाची ध्येय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी सर्वांना एकत्रच गावामध्येच रोजगार निर्मिती व्हावा, गावामध्ये चांगलं काम जलसंधारणाचं असेल किंवा अनेक ज्या योजना आहेत, त्या सर्व ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना एकत्र आणण्याचं काम या अभियानातून होणार आहे. आणि आज जी ही कार्यशाळा होणार आहे यामध्ये अनेक चांगले वक्ते, डॉक्टर कलशेट्टी साहेब सारखे असतील, बोंद्रे असतील, बुट्टे पाटील असतील, या सर्व तज्ज्ञांचं मार्गदर्शन माझ्या इथल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच, पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, जेडपीच्या आजी माजी सदस्यांना होणार आहे. आणि ह्याचा निश्चित प्रकारे लाभ हे प्रत्येक जणाच्या गावाच्या विकासासाठी, एक गावाचा एक विकास, गावाचा एक चांगल्या प्रकारचा आराखडा तयार करून सर्व गावाला एकत्र आणून त्यातनं हा एक विकास, शाश्वत विकास होणार आहे, असा आजच्या या अभियानाचा एक उद्देश आहे. आणि या निमित्तानं मला एक आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 7वा हप्ता हा कालच त्याचा जी आर निघालेला आहे. साधारणतः या राज्यामधल्या 92,36,000 शेतकऱ्यांना याचा उद्या त्यांना तो साधारणतः मंगळवारी किंवा बुधवारी, मंगळवारी शक्यतो तो कार्यक्रम या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आपण ऑनलाईन त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे जमा हे निश्चित प्रकारे करतोय. साधारणतः 1,932 कोटी 72 लाख रुपयेचा निधी वितरण मंगळवारी किंवा बुधवारी होणार. त्याचा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना हा एक थोड्या का प्रमाणामध्ये लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. मामा, काल ज्या पद्धतीने मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जी आर काढला त्यानंतर ओबीसी समाजात मोठी नाराजी पाहायला मिळते. अनेक ठिकाणी जी आर जाळण्यात आले, जी आर फाडण्यात आलेले आहेत, आंदोलनं ठिकठिकाणी सुरू होताना दिसत आहेत. अशा सरकारचं तुम्हाला एकच सांगतो, हे सरकार सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे.
त्यामुळे ह्यामध्ये कुणावरती या बाबतीमध्ये जो कालचा विषय तो कुणावरती अन्याय होणार नाही ही अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. काल कॅबिनेटला देखील त्यांनी बहिष्कार घातला कॅबिनेट. तुमचे मंत्री आहेत, तुमच्या पक्षातले आहेत ज्येष्ठ प्री कॅबिनेटला तर स्वतः मी त्या मिटिंगला हजर होतो. त्या प्री कॅबिनेटच्या मिटिंगला भुजबळ साहेब स्वतः हजर होते. हे असं मला वाटत नाही त्यांनी बहिष्कार वगैरे टाकला असावा. निश्चित प्रकारे इतर त्यांना कुठलं एखादं काम वगैरे अचानक कुठलं तर निघालं असावं, कारण का त्याच्या अगोदरच 15 मिनिटं ते आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर पण होते. नाराजी जाहीर बोलून दाखवले त्यांनी. नाराजी कोर्टात जाण्याची तयारी आहे त्यांची. त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त नाही, केली आहे. या बाबतीमध्ये आपण भुजबळ साहेबांना विचारलं तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं सर? तुम्ही उपसमितीचे सदस्य आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? जी ओबीसीची मंत्री उपसमिती जी आर आलाय, तुमचं नाव आहे त्याच्यामध्ये, तुम्ही ओबीसीचे मंत्री म्हणून नेमकी काय भूमिका शेवटी घेणार? अजून त्याची काय कार्यप्रणाली कुठं अजून निश्चित झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे आता त्यावेळेस बैठका ज्यावेळेस होतील त्यावेळेस तो योग्य तो निर्णय सगळ्याच होईल. आणि सर्व आपल्याला नुसतं ओबीसी किंवा नुसतं मराठा समाज आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य न्यायचं. त्यामुळं सर्वांनाच बरोबर घेऊन आणि सर्वांचाच विकास आणि सर्वांनाच न्याय देण्याची भूमिका ही राज्य सरकारची राहणार आहे. मराठा नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे. जो जी आर काढलाय त्यावरनं मतमतांतर हे आहे. मला आपल्याबरोबर खरं तर समजतंय. स्वतः जरंगे साहेबांनी याचं स्वागत केलं, तेव्हा अधिक बाबतीमध्ये मला इतर काही माहिती नाही, परंतु जरंगे साहेबांनी या निर्णयाचं स्वागत केलं. मला वाटतं ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाहीये या जी.आर. मुळे. निश्चित प्रकारे ओबीसी समाजाचं नुकसान होणार नाही आणि मराठा समाजा सुद्धा दोन्ही समाजाला योग्य तो न्याय मिळेल. ओबीसी समितीची स्थापन केली, त्याच्यामध्ये भाजपचं वर्चस्व जास्त वाटतं. चार वर्चस्व वगैरे कुठल्या पक्षाचं नसतं. सर्वांचंच लक्ष असतं. कुठलाही पक्ष शेवटी आम्हाला हे सरकार आहे, त्या सरकारमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जायचं. भुजबळांची नाराजी दूर होईल का? भुजबळांची नाराजी नाराजीच नाही तर दूर व्हायचा विषय नाही.